जी सदर बांधायची आहे किंवा जिचं काय हे करायचं आहे त्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे आणि सरकारच्या माध्यमातून जे पूर्वी जसं होतं तसं करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो आम्ही शासनाकडनं मान्य करून घेतो। ज्या काय अडीअडचणी पुरातत्व विभागाच्या आहेत त्या पण एक दिवस जाऊन आम्ही दिल्लीला सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि तो पण मी एक वेळ घेऊन तो आम्ही सोडवतो। प्रश्न असा आहे की तारखेप्रमाणे करावा का तिथीप्रमाणे करावा। गेली 32 वर्ष आम्ही शिवभक्त इथे जेव्हा कोणी काही नव्हतं त्यावेळेला अत्यंत हाताच्या बोटं मोजण्या इतके शिवभक्त हे सुरू केलेले राज्याभिषेक सोहळ्याची पद्धत होती आणि मग त्याला हळूहळू आम्ही स्वरूप आणलं की सगळ्यांनी यावं। त्यावेळेला झालेला राज्याभिषेक सोहळा 74 मध्ये 1674 मध्ये त्याच धर्तीवरती त्याच उत्साहामध्ये त्याच वातावरणामध्ये व्हावा हे आम्हा सर्व शिवभक्तांचं मानस होतं आणि त्याप्रमाणे हळूहळू शिवभक्त जमा व्हायला लागले आणि ते हळूहळू त्याची वाढ झाली आणि वाढ होताना काही वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर वासियांना आम्ही निमंत्रित केलं प्रमुख पाहुणे म्हणून आणि मग ते आले। त्यांनी पाहिलं, त्यांनी 2 वर्ष आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आमच्याशी चर्चा केली की आपण तारखेप्रमाणे करूया, परंतु आम्ही जे तिथीप्रमाणे सुरू केलेलं होतं त्यासाठी काही वरिष्ठ मंडळींना आम्ही विचारलं। त्यांनी सांगितलं जे आता तिथी सुरू केलेली आहे ते आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे ती चालू ठेवावी आणि म्हणून करता त्यांना आम्ही तसं सांगितलं की आम्ही तिथीप्रमाणे चालू ठेवणार, तुम्ही तारखेप्रमाणे करायचं असेल तर करा, अन्यथा आपण सर्व एकत्र येऊन तिथीप्रमाणे करूया। मग भले काही का असेना, ऊन वारा पाऊस काही असू द्या, त्याची आमची तयारी होती। परंतु त्यांनी न मानता त्यांनी सांगितलं की तारखेप्रमाणेच आम्ही करणार आणि त्यांनी सुरू केलं, हरकत नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा। परंतु शासनाने आता जे काही डिक्लेरेशन केलेलं आहे तिथीप्रमाणे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेप्रमाणे जे शासन आम्हाला तिथीप्रमाणे जे काही सहकार्य करतं तेच सहकार्य ह्या 6 तारखेच्या कार्यक्रमालाही करतंय हे त्यांना पूर्ण कल्पना आहे। एवढ्या लोक आलेल्यांची व्यवस्था ती जी काही शासनाला करता येते तेवढी करण्याचा प्रयत्न करते दोन्ही कार्यक्रमाला। तेव्हा शासन दुजाभाव काही करत नाही आहे। शासनाने सांगितलेलं आहे जे काय सहकार्य 6 तिथीप्रमाणे होतंय ते सहकार्य 6 तारखेला होते। सगळे अधिकारी वर्ग आमचे सर्व पूर्ण 8 दिवस तिथं रायगडावरची सगळी पाहणी करणं, साफसफाई करणं, त्यांचे येणाऱ्या यांची शौचालय त्याची व्यवस्था करणं, पाण्याची व्यवस्था करणं, लाईटची व्यवस्था करणं, रोपे व्यवस्थित आहे का, चित्त दरवाज्यावरनं जाताना नाणे दरवाज्यावरनं जाताना ती व्यवस्था आहे का व्यवस्थित, त्यानंतर हेल्थची व्यवस्था आरोग्य विभाग ते संपूर्ण करतंय, एसटी महामंडळ बसची व्यवस्था करतंय। म्हणजे शासनाच्या माध्यमातून हे सगळं आम्ही करतोय। त्याचा काय कोण मोबदला कोणाकडनं काही घेत नाही, ना आमच्याकडनं ना त्यांच्याकडनं। त्यामुळे सरकार आपल्या जो तो परी पूर्ण सहकार्य करतायत आणि 350वा राज्याभिषेक सोहळा ज्या पद्धतीने साजरा करून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना आणला आणि त्यांना सांगितलं की ही एक प्रकारची आपली जशी संत मंडळी आषाढी पंढरपूरची आळंदीची वारी करतात त्याप्रमाणे आता आपली सगळ्या शिवभक्तांची ही एक प्रकारची वारी आहे आणि ती तिथीप्रमाणे आता ह्या वाऱ्या पण होतात। आपल्याला माहिती आहे सगळ्या तिथीप्रमाणेच होतात। आषाढी असेल, कार्तिकी असेल, माघवारी असेल, महाशिवरात्र असेल, आता शिवाजी महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम हे सगळे तिथीप्रमाणेच होतो आणि म्हणून करता आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जो काय 6 तारखेला करताय तुम्ही करा, आमचा त्याच्यामध्ये काही कोणाचा आक्षेप नाही, विरोध नाही किंवा काही नाही। परंतु तिथीप्रमाणे जो आम्ही सगळे शिवभक्त आज जसे 6 तारखेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवभक्त आलेले आहेत तसे तिथीप्रमाणे 9 तारखेला पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येत असतात आणि ते येणार आहेत। तर मला असं वाटतंय की जो काय कार्यक्रम आपण गुण्यागोविंदाने आनंदाने सगळ्या शिवभक्तांनी करतोय
त्यामध्ये कोणीही कसलंही विष पेरण्याचं काम करू नये असं मला वाटतंय। त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे काही 6 तारखेला करताय तिथं कोणाची अडवणूक नाही। आता जरांगे पाटील मगाशी बोलले की सगळ्यांनी एकत्र हा कार्यक्रम करावा, मग जरांगे पाटलांनी असं पण सांगायला पाहिजे होतं, मग एकत्र करायचं झालं तर तिथीप्रमाणे पण एकत्र होऊ शकतो ना। काय 6 तारखेला होईल आणि तिथीप्रमाणे होणार नाही अशातला भाग नाही आहे। तेव्हा जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे, सांगणं आहे की जे कार्यक्रम सगळे शिवभक्त करतायत त्यामध्ये कुठेही या मराठ्यांमध्ये फूट नाही किंवा काय नाही आहे। त्यांच्या कार्यक्रमाला पण आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही करतोय त्याला पण आमच्या शुभेच्छा असतात। शिवभक्त ज्या प्रमाणामध्ये येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो, नेहमी त्यांना धन्यवाद देतो की राजांसाठी वर्षातून एक दिवस हा राज्याभिषेक सोहळ्यासाठी, आता आमचे तर पुण्यतिथी असेल, राज्याभिषेक सोहळा असेल, जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी असेल, हे सगळे कार्यक्रम आम्ही या गडाचे मावळे म्हणून आम्ही तिथं उपस्थित असतो आणि आम्ही ते सगळ्यांना बरोबर घेऊन करत असतो। तेव्हा आमची विनंती आहे सगळ्यांना, कोणीही कसलीही आपल्याला भडकाऊ भाषण करायचे नाहीत। जेवढे शिवभक्त जास्तीत जास्त कसे येतील ते आपण सर्वांनी पाहू। मग 6 तारखेला तुम्ही तुमच्या परीने जेवढे आणता येत आहेत तेवढे तुम्ही आणा, आम्हाला तिथीप्रमाणे जेवढे आणता येतील तेवढं आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। परंतु कार्यक्रम हे गुण्यागोविंदाने आनंदाने, आणि शासनाला आमची विनंती आहे की जे सहकार्य आत्तापर्यंत या दोन्ही कार्यक्रमाला होतंय ते पुढे तसंच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।